कृष्णा, अगं तू इथं काय करतीस? आज तुझा पहिला पाडवा आहे लग्नानंतरचा. जा तयारी कर. आणि हा, रायाला उठव आणि त्याला सांग तू आज संध्याकाळी त्याला ओवाळणार आहेस. जोवर आपण एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी या घरात नवरा बायकोची कोणतीच कर्तव्य पार पाडणार नाही, अगदी तू सांगितलंस तरी. कृष्णा, नाही हे उरकलं असतं. काही गरज नाही, मी उरकते इथलं सगळं. अगं नवी नवरी आहेस, काही दिवस किचन मध्ये नाही आलीस तरी चालते. जाते, हे अगोदर उरकते. हा कृष्णे, अगं मोठ्या माणसांचं व्हायचं ऐकावं, त्यासनी मान द्यावा. रंजी म्हणत्या नव का किचन मधनं जा म्हणून, मग जायचं. का लय घाई झाली तुला ह्या घरावर ताबा मिळवायची? नाही म्हणजे आम्ही दोघे हाय की ग, आम्हाला बी व्हायचं काम करू दे. जातो तुझा आवर जा. आणि हा, जाताना रायाला नाश्ता घेऊन जा. रंजे, तू तिचा लाड करतेस खरं, पण आशानं एक दिवस तुझ्या डोसक्यावर चढून बसणार आहे बघ ती. अगं लाड कसलं, नवी नवरी आहे ती. आल्या आल्या लगेच कामाला लावलं बरं नाही. आणि काम काय आयुष्यभर पडली आहेत. आता तिचं आयुष्य असं बी किती दिवसाचं राहिलंय म्हणा. एकदा का ती गेली की हितला समदा कारभार अंतराच्या हातात जाणार आणि तिचा चाबूक माझ्या हातात असणार. मग बघ कशी सत्ता गाजवती एका एकावर. कुले, लई कामं पडली, चल मला मदत करू लाग. अगं रंजे, मी केली असती बर का मदत, पर का कुणास ठाऊक माझी कंबरच लचाकली बघ मग अशी. मग एक काम कर, उभ्या उभ्या तेवढी भांडी घास आणि मग आराम कर. आईंनी नाश्ता पाठवलाय. तिने दिलाय का तूच आणलायस? तुला तर नुसतं निमित्तच पाहिजे असतं माझ्यावर बोलायला. मला बी तुझ्याशी बोलायला काही हाऊस नाहीये. दिसतंय ते. त्या दिवशी तुला माझ्या दाढी मिशीचा प्रॉब्लेम होता, आता केस कापून आलोय तर मुद्दाम चिडतेस माझ्यावर. अरे राया, त्या दिवशी खरंच माझ्या मनात काही बी नव्हतं. तुझ्या मनात काय आहे आणि काय नाही ते मला चांगलं माहित आहे. तुला लय गर्व आहे ना तुझ्या हुशारीचा. तुला दाखवून द्यायचं असतं तूच तेवढी हुशार आहेस आणि मला तर अजिबातच अक्कल नाही. पण इथनं पुढं तुझी हुशारी तुझ्याकडे ठेवायची. तुझ्यामुळे जर माझ्यावर कोणी हसलं रागवलं तर मी खपून घेणार नाही. माझ्यामुळं? मी काय केलंय? हो, तू तर काहीच करत नाहीस. सगळी चूक तर माझी असती म्हणून भाऊसाहेब मला ओरडतात ना. तू ना इनाकारण माझ्याशी वाद घालतोस बर का. हा, सगळं मीच इनाकारण करतोय. तू तर लय विचार करून करतेस नाही का सगळं. मला ना तुझ्याशी वाद घालायचं नाहीये. मला पण काय हौस नाही आली. राया, अरे झाला का नाश्ता? नाही, करतोय. आहे काय भारी झालेत का धपाटे. जगात दुसरीकडे कुठंच धपाटे भेटणार नाहीत असले. धपाटे खावं तर तुझ्याच हातचं फक्त. काय काय लोकांना कधी बनवायला जमणार आहे काय माहिती. त्यांना वाटतं 4 पुस्तकं शिकली की सगळंच आलं. अरे ते धपाटे मी नाही, कृष्णानेच बनवलेत. अरे सावकाश. ही काय अजून थंडी गेली नाही तुमची? तो आंघोळ करताना गार पाणी ओतलं ना त्याच्यामुळे सगळं झालं या. जा अजून एक कप घेऊन ये ना, त्या गारठून मारायचो मी. अहो काही याडबीड लागलं का काय? आधीच 3 कप चहा पिऊन झाला तुमचा आणि हा 4था कप आहे चहाचा. चला उठा पटदिशी. उठा उठा ना, आवरून घ्या, मला बी उशीर होतोय. चला. अगं शिवाजी प्रेमाने सांगायचा का तरी. सांगते की प्रेमाने. उठा. अहो उठा, तुम्हाला वावळायला मला कृष्णाला बी वावळायचं आहे. उठा आधी. अहो
कृष्ण लगीन करून सासरी गेली हे देण्यातच नाही आलं माझ्या. या घराने एक बेसन कृष्णी बेगर साजरा नाही केला आणि आता ती नाही तर घर लई सुन सुन वाटतंय बघा. ती होती तेव्हा घर कसं भरल्यासारखं वाटायचं. होय ना अगं घरातली लेकरं नाही ते मला पण करमत नाही ग. बरं चला तुम्ही बसा, मी वळून घेते तुम्हाला. अव कसला विचार करताय? असे ह्या पण पाडव्याला मला तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही ग. आणि हितनं मागं पण मी काहीच केलं नाही तुझ्यासाठी. जावा बघा तेव्हा माझा केसा फाटकाच असतोय. पण ह्या पाडव्याला मी तुम्हाला अशीच नाही सोडणार. मला जे पाहिजे ते घेणारच. मला वचन द्या की इथून पुढे तुम्ही दारूच्या थेंबाला बी शिवणार नाही. दिलं वचन, नाही पिणार दारू अजिबात. बस मला माझी पाडव्याची भेट मिळाली. उठलो. कोण रे तू? मी अनिल. म्हणे अहो अनिल अनिल, सुनील माझा काका, मी त्याचा पुतण्या. सुनील काका गेला मुंबईला, आता मी इथं काम करणार. असं होय. हा. ये ये असा यो फोटो काढ. फोटो? हा. हाजी हं? म्हातारा बाबा लयच भ्यायचं का ग तुला? बरं नाही, लयच वर जाऊन बसले म्हणून म्हणलं. काढ ना फोटो. हा, काढतो काढतो. हे घे. आज इथं पाहिजे होता तुम्ही. सोन्यासारखी नातसून मिळाली आपल्याला. आपल्या नातवाने हळदीचे कारखाने काढलेत. घरादाराचा मान अजून वाढलाय बघा. आजी, म्हातारा बाबा तुझ्यावर लय प्रेम करायचं का ग? होय तर अक्षर आणीवाणी ठेवलं होतं बघ मला. कधीच कशाची काय कमी पडू दिली नाही. असं जायला नको होतं तुम्ही. आजी, तू फोटो नीट पुसून घे. मी पटकन जातो आणि हार घेऊन येतो, म्हणजे आपण फोटोला घालू. मुर्दा बसवला तुझा एकदाचा. अरे मुर्द्या फोटोला हार घालायला माझा नवरा मिळाला नाहीये. फक्त घर सोडून गेलाय. एवढ्या वर्षापासून कपाळाला कुकू लावून फिरते ते येडी म्हणून होय ना. मुर्दा बसवला तुझा एकदाचा. हा, आता मला कसं कळणार ना आजी? पण तुझ्यावर एवढं प्रेम होतं तर तुला कसं सोडून गेलं ते? ते परत आलं ना की त्याच ते विचार. हा. फुयत्या काढलात का फोटो? हा काढला. येते ये माग आणि ठेव इथं या पाटावर ठेव. अगं बाई रंजे, ह्यो कोण ग? अगं हा अनिल, सुनीलचा पुतण्या. सुनील मुंबईला गेलाय ना कामाला. छान तयार झाली. पण कृष्णा कुठं दिसेना? राया, कृष्णा कुठं? ती खोलीत आहे वर. तिला चल म्हणलं पण ती नाही आली. म्हणून तू तिला एकटीला सोडून आला. अरे तिच्या बरोबर थांबायचं, तिला बरोबर घेऊन यायचं. तुझं नवीन लग्न झालंय, ती आली नाही तर तुला ओवाळणार कोण? अनिल, जा जाऊन कृष्णाला सांग भाऊसाहेबांनी बोलवलंय. हा हा, इथून गेल्या पहिली रूम ना, माहितीये मला. अनिल थांब, मी घेऊन येतो. अहो नाही नाही, थांबा, मीच घेऊन येतो लगेच. हा, अगं मम्मी, होय, तुला काय कळलं का? कशाबद्दल? अरे राया आणि कृष्णीमध्ये काय झाले त्याच्याबद्दल. आता काय झाले मम्मी? लग्न झाले, दुसरं काय झालंय? ह्याच्यामुळेच मला तुझी लय काळजी वाटते बघ. काळजी? आता मी काय केलंय? अरे आता त्या दोघांचे लगीन झाले मला काय माहित नाही. आता तुला माहिती तर कशाला विचारतेस मग? आता तू बघितलं नाहीस का? राया काय म्हणला, मी एवढं तिला सांगितलं तरी बी ती खाली आली नाही तेव्हा ती कृष्णीची तर तिथं पुढं पुढं करत असत्या. आणि आज पाडव्याच्या दिवशी वळायला आली नाही. म्हणजे हमखास त्या दोघांच्या मध्ये काहीतरी झालंय.
ही तुला कळलं का ही विचारत होती मी. मम्मी घरातल्या समजा गोष्टी तुला माहिती असते त्या आणि त्या बी मला तुझ्याकडून कळतात. काय कामाचा नाहीस बघ. अरे त्या रायाच्या सहवासात राहावं, गोड गोड बोलून त्याच्या मनातल्या कुष्टी काढून घ्याव्या. नाहीतर काय असलं काय आहे का तुझं? मम्मी किती बी जरी गोड बोललं ना तरी राय त्यांच्या दोघात काय चाललंय त्या गोष्टी मला सांगणार आहे का? सांग बरं. माणूस पिरमात असला का नाही की काय गोष्टी लपवितो. तर त्या दोघांचा 36चा आकडा आहे. तेव्हा तू वाईट चावी फिरवलीस का नाही की ते धडाधड तुला समज सांगल बघ का नाही. चालतंय बघ तू चावी देऊन. एक काम करू, आपण दोघं बी चावी देऊ. बघूया कुणाच्या चावीने रायाच्या मनाचा दरवाजा उघडतोय आणि राया आणि कृष्णीमध्ये काय झालंय ते आपल्याला कळतंय. चल 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 चल, चल. चल खाली, सगळी वाट बघतायत तुझी. तुझ्याशी बोलतोय मी. कृष्णा खाली चल, भाऊसाहेबांनी बोलवलंय. आपलं ठरलंय ना, आपण जोवर एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत आपण कुठलीच पूजा विधी सण करायचं नाही म्हणून. मग कशाला आले मला बोलवायला? हे असं आहे वय. चांगलीच संधी चालून आली की माझ्याकडं, आणि ह्या संधीचा फायदा नाही घेणार ती गुली कसली. बोल गुली आत्या, आता अजून काय नवीन सांगून मला त्रास देणार आहेस? हे असं असतंय बघ तुझं. ना खाई एवढी उडस पर त्याच्या किलोभर राग आहे. अगं तुझ्या फायद्यासाठीच फोन केलाय. चांगली नटून थटून लवकर इकडे ये. का? कुठं आणि कशासाठी? झालं तुझं सुरू का? कशासाठी कशाला? आता ही समज सांगायला माझ्याकडे येळ नाही. तुला राया संगत लगीन करायचं आहे नव्हता, मग ये लवकर. ठीक आहे येते, पण परत तिथे येऊन राया माझा अपमान तर नाही ना करणार? तुझा अपमान नाही, तुला मानच मिळणार आहे. आणि ती बी रायाला ओवळायचा. रायाला पाडव्याचं ओवाळणं कृष्णीच्या हाताने नाही तर तुझ्या हाताने होऊन दे. ठीक आहे आले मी लगेच. हा ये लवकर. कृष्णा कृष्णा अगं या खुलीच्या आत आपण नवरा बायको नाही, पण खुलीच्या बाहेर आपल्याला नवरा बायको सारखंच राहावं लागणार आहे. कशासाठी? नाही म्हणजे तुला ना आता हे नकोच आहे तर बाकीच्यांसाठी तरी कशाला खोटं खोटं वागायला पाहिजे ना. आणि प्रत्येक वेळेस मला जबाबदार धरणार असेल ना तर मी खाली येणार नाही. अगं ऐक की अगं मी कधी धरलंय तुला जबाबदार? अजून काय जबाबदार धरायचं राहिलं रे राया? हा भाऊसाहेब तुला काय बोलले की तुला वाटतं माझ्यामुळेच बोलले? कुणी काय तुला कर म्हणून सांगितलं की तुला वाटतं माझ्यामुळेच सांगितलं? माझी तरी यात काही बी चूक नसती, तरी बी मी प्रत्येक वेळेस तुझंच ऐकून घेते, पण यापुढे मी तुझं काही बी ऐकणार नाही. अगं हे बघ, ह्या सगळ्यावरती आपण नंतर बोलू, पण आता खाली चल, भाऊसाहेब वर यायच्या आत चल. ए राया, अगं हे बघ, हात जोडतो तुझ्या पुढे मी, चल खाली. मला शब्द दे, तू बाकीच्यांचा राग माझ्यावर काढणार नाहीस आणि माझ्याशी भांडणार बी नाहीस. दिला शब्द, नाही भांडणार. आता चल. मी कशावर तुझ्यावर विश्वास ठेवू? आत्ता गोड गोड बोलशील, मग परत खाली गेल्यावर हाय तसंच वागशील. तुला माझ्यावर विश्वास नाही? तुला आहे माझ्यावर विश्वास? सांग की तुला आहे का माझ्यावर विश्वास? नाही तुला माझ्यावर विश्वास नाही. तुला शेवटचं विचारतोय, तू येणार आहेस का नाही? नाही. ठीक आहे. अरे राया काय करतोस तू? आई साहेब फक्त सोड मला, सोड. आता खालीच असतो, तुला सोडतच नसतो मी. नाही सोड सोड सोड, मी खाली सोड मला राया. बया बायकोला सरळ उचलून आणलं यानं. पहिला पाडवा चांगलाच लक्षात राहणार आहे दोघांच्या. राया हे काय चाललंय? अगं तिचा पाय मुरगळला म्हणून उचलून घेऊन यावं लागलं.
अगो बाई, असा कसा पाय मुरगळला? हा पाय गडबडीत खाली येताना पाय मुरगळला. काय बाई, काय मागं लागले पोरीच्या कुणास ठाऊक. आता तू कशी ओवाळणार रायाला? अनिल, तिला खुर्ची दे बसायला. तू बसून ओवाळ. बघू कुठे लागले. बघू, दाखव. गरम पाणी वगैरे करून आणू का? नाही नको. नातवाच्या लग्नाला आला नाही, पतवंडाचं तोंड तरी बघायला या. राया, अरे ओवाळणी कुठे आहे? ओवाळणी दे तिची. थांब राया. आजी हळू, म्हातारा बाबाची वाट बघायची आपल्याला. हा, राया, अरे तू देणार होतास ना कृष्णाला भेट, विसरलास होय र? माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. धर, दे तिला. बघितलं का, माझ्या रायाला काही कळत नाही असं समजू नका. बोल. हे कुठेच ग? निघतेच आहे घरातून. राहू दे, झालं आता कृष्णीचं रायाला वळून. काय तुला अडवायला काय झालेलं त्यांना? इथं समधी जमल्या ती, आणि त्यांच्या समोर कसं का अडवायचं? मग मला कशाला विनाकारण तयार होण्याला सांगितलं? आता रेडी झाले मी, काय करू मी आता? त्याचं सगळं मूड ऑफ करतेस तू. अगं आता तुझ्या फायद्यासाठीच केलतं ना मी. तू न ग घाबरूस. ही कृष्णी ह्या घरातनं कायमची, घरातनच नाही ह्या जगातनं कायमची निघून जाईल. कंटाळा आला ग मला तेच 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 ऐकून. पण तिला ना काही होत नाही. अगं राया, तू कृष्णाची एवढी काळजी घेतोयस हे बघून बरं वाटत. तुझ्याकडनं ह्याच अपेक्षा आहेत आमच्या. कृष्णा, पोरी राया तुझी काळजी घेतोय, पण तू स्वतःची काळजी घे. लई दिव्यातनं गेलीस, आता काय भलतं सलतं घडायला नको. काय बी भलतं सलतं घडणार नाही. माझ्या कृष्णाच्या मागे माझा आशीर्वाद आहे. राया कृष्णा, तुम्ही सगळ्यांचा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, हा, आणि नवीन संसाराची सुरुवात करा. राया, अरे येताना नवरीला उचलून घेऊन आलास, आता एकटीला सोडून चालस व्हय? भाऊसाहेब, मी जाईन की, भिंतीला धरून चालत जाईन. अगं पोरी, आशानं पाय अजून दुखावेल. राया, घेऊन जा तिला. जातोय ना घेऊन? होय.